नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मधल्या भुकेच्या वेळेस मुलांसाठी छानसा असा छोटासा खाऊ बनवणार आहे। तो खाऊ म्हणजे चिजलिंग बनवणार आहे। म्हणजे एकदम असा छोटासा म्हणजे खूप असा मुलांना आवडणारा पदार्थ आहे। आता सुट्टी आहे आणि मधल्या भुकेच्या वेळेस मुलं काही ना काही मागतच असतात। तर तो खाऊ आज बनवणार आहे। तर त्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। जर तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा आणि माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसह तुम्ही ही व्हिडिओ शेअर करत जा। तर चला आता काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। 1 कप मैदा घेतलेला आहे चाळून, 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे 2 चिमूट मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे। इथे अमूलचं बटर घेतलेलं आहे 2 चमचे। इथे 3 क्यूब घेतलेले आहे मी। हे इथे चीज घेतलेला आहे। त्यानंतर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आणि दूध घेतलेलं आहे। गरजेपुरतं आपल्याला लागेल तेवढंच दूध घ्यायचं आहे। आता ज्या वेळेस आपण चीज आणि बटर घ्यायचं, हे फ्रीजमधलं थंड काढलेलं आपल्याला घ्यायचं आहे। खूप चविष्ट असा हा नाश्त्याचा पदार्थ होतो। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर बघा, मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला मैदा आणि गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। तुम्ही नुसतं गव्हाचं करू शकता किंवा मैद्याचं सुद्धा करू शकता। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला सोडा, त्यानंतर चवीनुसार मीठ, हे बटर घालून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला। आणि त्यानंतर आपण जे चीज घेतलेलं आहे ते चीज आपल्याला इथे किसून घालायचं आहे। आता मुले हल्ली दुकानातील कुरकुरे खातात, वेगवेगळे स्नॅक्स खातात। तर त्यासाठी ते न देता, बाहेरचं न देता आपण घरातच छान असा पदार्थ बनवणार आहे। मुलेसुद्धा खूप आवडीने खातील आणि तुम्ही महिनाभरसुद्धा स्टोअर करू शकता। मुलांना खूप आवडेल। तुम्ही सारखं सारखं हेच मुले तुम्हाला बनवायला सांगतील। इतका छान असा हा पदार्थ आहे आणि खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही। बघा, अशा पद्धतीने आपण हे किसून घ्यायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व चीज हे किसून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने किसून घेतलेलं आहे। आता हे सर्व आपण पिठाला चोळून घ्यायचं आहे। जे बटर आहे, चीज आहे, ते सर्व आपण इथे चोळून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। प्रत्येक कणाकणाला हे लागलं पाहिजे। तर बघा, अशा पद्धतीने आपण सर्व पिठाला चीज आणि बटर चोळून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं दूध घालून आपण जसं चपातीला पीठ मळतो अगदी त्या पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही। तर इथे तुम्ही बघू शकता, आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि आता त्यावर आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याने हे झाकून ठेवायचं आहे। तर इथे मला पाऊण कप दूध लागलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळायचं आहे। आता 10 मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देऊ। तर बघा, 10 मिनिटे झालेली आहे आणि आपल्याला चपाती एवढा गोळा घ्यायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि बघा, इथे किचनचा ओटा आहे तो पूर्ण साफ केलेला आहे, स्वच्छ केलेला आहे। आता आपण लाटून घेऊ। पातळ आपल्याला लाटून घ्यायचं आहे। कडेने चिरा गेल्या तरी काही हरकत नाही। चपातीपेक्षा आपल्याला पातळ लाटायचं आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण पातळ लाटून घेतलेलं आहे। आता इथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे, त्याने आपल्याला ह्या कडा कट करून घ्यायच्या आहे। बघा, अशा पद्धतीने। आणि जो राहिलेला भाग आहे तो परत पिठामध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे। बघा, अशा पद्धतीने आता कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला एकदम छोटे छोटे शंकरपाळ्यासारखे चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे। एकदम छोटे छोटे करायचे आहे। खूप छान लागतात। एकदा तुम्ही मुलांना नक्की बनवून द्या। आठवड्यातून 2-3 वेळा तुम्ही नक्कीच हे बनवाल।
तर बघा अशा पद्धतीने आपण कट केलेलं आहे, एकदम छोटे छोटे कट केलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. अशा पद्धतीने आता सर्व चिजलिंग आपण बनवून घेणार आहे. तर बघा सर्व आपले चिजलिंग कट करून झालेले आहे, अगदी छोटे छोटे कट केलेले आहे. आता आपण तळून घेणार आहे. इथे तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला हे चिजलिंग सोडून घ्यायचं आहे. अगदी पटकन असे सुटसुटीत होतात आणि तळलेही जातात. आता बघा याला आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचं आहे आणि मस्त असं हे कुरकुरीत होतात. तर बघू शकता इथे आपला खाऊ पूर्णपणे तयार झालेला आहे खाण्यासाठी. आता इथे बघू शकता खूप छान असा कुरकुरीत झालेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकता एकदम छान कुरकुरीत असं झालेलं आहे. आता तुम्हाला जर वेगळ्या फ्लेवरमध्ये जर हवा असेल तर त्यातलं अगदी थोडंसं गरम असतानाच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ, अगदी थोडंसं तेल आणि त्यानंतर थोडीशी पुदिना पावडर. आता हे फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला पुदिन्याचा फ्लेवर भेटतो. आता तुम्हाला जर टोमॅटोचा किंवा लसणाचा फ्लेवर हवा असेल तर यामध्ये फक्त लसूण पावडर घालायची किंवा टोमॅटो पावडर घालायची, थोडं तेल आणि थोडं मीठ. खूप छान असा हा खाऊ तयार होतो कुरकुरीत. अगदी मुले महिनाभर काय 8 दिवसाच्या आत सगळा संपवून टाकतील एवढा सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.